नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लॉकडाऊन वाढविण्याचे जवळपास निश्चित. शहराला वादळ आणि पावसाची चाहूल. आठवडी बाजाराचे चैतन्य हरवले. हलगा येथील अपघातात ट्रकचा चक्काचूर. कारदगा माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी. गोंधळी गल्ली येथे निर्जंतुकीकरण उपक्रम. सदलगा पोलिसांनी 62 दुचाकी स्वारांवर केली कारवाई. कोगनोळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लॉकडाऊन संदर्भातील. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये कर्नाटकनेही लॉकडाऊन वाढविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि टास्क फोर्सचे उपाध्यक्ष आर अशोक यांनी शुक्रवारी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. मंत्री अशोक हे राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितले की लॉकडाऊन आणखी काही दिवस कायम ठेवणे हिताचे ठरेल, असे बेंगळूरचा एक नागरिक म्हणून माझे वैयक्तिक मत आहे. कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर बेंगळुरात रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी इतर काही भागात बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे टाळेबंदी वाढविण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असे सांगून राज्याचे मंत्री अशोक यांनी बेंगळुरात रोजच्या नव्या रुग्णांचा आकडा 22,000वरून 7,000 कमी होऊन 15,000पर्यंत आला आहे. काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊन आणि काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊनमुळे हे शक्य झाले आहे. दीर्घ लॉकडाऊन लावलेले महाराष्ट्र, दिल्ली सारखी राज्ये आमच्यासाठी मॉडेल आहेत. कर्नाटकात सध्याचे निर्बंध 24 मे पर्यंत लागू आहेत. लॉकडाऊन संपायला 3 दिवस बाकी असताना अंतिम निर्णय मुख्यमंत्री BS येडियुरप्पा घेतील. ते आढावा बैठक घेतील. त्यात आम्ही आमची मते मांडू. त्या दिवशीची रुग्णसंख्या पाहिली जाईल, ती कमी झाली आहे की जास्त यानुसार निर्णय होईल, असेही अशोक यांनी नमूद केले. शहराला वादळ आणि पावसाची चाहूल. शहर आणि परिसरात शनिवारी सकाळपासून पावसाळी हवामान तयार झाले असून त्यामुळे शहरावर वादळाचे ढग दाटल्याचे दिसून येत आहे. सध्या चर्चेत असलेल्या तौते या चक्रीवादळाचा फटका बेळगाव शहर परिसराला देखील जाणवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने शहरात अधूनमधून हजेरी लावली आहे. शनिवारी सकाळी पुन्हा ढग दाटून आल्यामुळे पावसाळी हवामान तयार झाले आहे. सध्या वळी पावसाचे दिवस असतानाच मान्सूनच्या आगमनाचे वातावरण निर्माण झाले आहे. तशातच गुजरात, महाराष्ट्र या राज्यांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचा काहीसा परिणाम बेळगाववर देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शहराचे हवामान गारठले आहे. सध्या कोरोनाच्या दिवसात लॉकडाऊनमुळे नागरिक घरामध्ये बसून आहेत. तशातच या बदलत्या हवामानाचा परिणाम देखील नागरिकांना सहन करावा लागत आहे. आठवडी बाजाराचे चैतन्य हरवले. शनिवारचा बाजार हे बेळगावकरांच्या दृष्टीने मनमुराद भाजी आणि इतर खरेदीचे चांगले माध्यम म्हणून उपलब्ध होते. परंतु या लॉकडाऊनच्या कालावधीत शनिवारच्या आठवडी बाजाराचे संपूर्ण चैतन्य हरवले आहे. त्याचप्रमाणे या कालावधीत होणाऱ्या इतर पूरक व्यवसायांवर देखील याचा विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी व्यावसायिक वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. शनिवारच्या दिवशी बेळगावसह आसपासच्या तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. बेळगाव, खानापूर, चंदगड आणि इतर तालुक्यातून विविध प्रकारची सामग्री आणि भाजीपाला विक्री करण्यासाठी लहान मोठे विक्रेते या ठिकाणी येत असतात. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाजीपाला देखील या ठिकाणी येत असतो. त्याचबरोबर ग्राहकांच्या दृष्टीने देखील ही एक पर्वणी असते. परंतु लॉकडाऊनच्या या पर्वामध्ये ही खरेदी विक्री थांबल्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिक अशा दोघांनाही याचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांकडून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेलमधून गर्दी केली जाते. तोही व्यवसाय थांबला असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक देखील संकटात सापडले आहेत.
हलगा येथील अपघातात ट्रकचा चक्काचूर। राष्ट्रीय महामार्गावरील हलगा येथे भरधाव वेगातील ट्रक उलटून पडल्यामुळे अपघात घडला, तसेच ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला। केवळ सुदैवाने यामध्ये मोठी जीवितहानी झाली नाही। ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत। शुक्रवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली। हलगा सर्व्हिस रोड या ठिकाणी हा ट्रक उलटून पडला। ट्रकमध्ये असलेले चालक आणि क्लीनर दोघेही रस्त्याकडेला पडले, मात्र ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन पडला आणि पूर्णपणे चक्काचूर झाला। याच ठिकाणी रस्त्या शेजारी लावण्यात आलेल्या एका दुचाकीला या ट्रकची धडक बसली, त्यामुळे दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे। कारदगा माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लसीकरणासाठी कारदगा, बोरगाव आणि माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांनी लसीकरणासाठी मोठी गर्दी केली आहे। पहिल्या लसीचा तुटवडा असल्याने अनेक जणांना नोंदणी करूनही त्यांना लस उपलब्ध होत नाही, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी आरोग्य केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे। कोरोना प्रतिबंध लस म्हणून वयवर्षे 45च्या वरील नागरिकांना कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस देण्यात येत आहे। यामध्ये प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये लस पुरवठा करून लसीकरण करण्यात येत आहे। कारदगा प्राथमिक आरोग्य केंद्रामधून कारदगा, भोजवाडी येथील 3552 नागरिकांना पहिली लस देण्यात आली आहे। पहिले लसीकरण मधील ज्यांचे दुसऱ्या लसीकरणाचे आठवडे पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे। आतापर्यंत कारदगा केंद्रांमधून 1500 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे। प्रतिदिवस 50 ते 100 याप्रमाणे लसीची आवक होत असल्याने नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ताटकळत बसावे लागत आहे। आरोग्य खात्याने सुरळीत लस पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। गोंधळी गल्ली येथे निर्जंतुकीकरण उपक्रम। गोंधळी गल्ली येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीनिमित्त स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण मोहीम राबविली। हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे। कोरोनाच्या कालावधीत सध्या शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरण आणि योग्य दक्षतेचे पाऊल उचलणे आवश्यक आहे। या दृष्टीने कार्यकर्त्यांचा हा उपक्रम स्वागतार्ह ठरला आहे। या परिसरातील 4 गल्ल्यांमध्ये या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निर्जंतुकीकरण मोहीम राबविली। मंडळाच्या 25हून अधिक कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले। गल्लीतील नागरिकांनी याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले। सदलगा पोलिसांनी 62 दुचाकी स्वारांवर केली कारवाई। राज्य सरकारने सध्या कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे। या काळामध्ये ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी आणि 4चाकी वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये सदलगा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमधील 62 दुचाकी स्वारांवर कारवाई करून त्या दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे। अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही वाहन विनाकारण रस्त्यावर फिरत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर सदलगा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये सर्वच ठिकाणी पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात येत आहे। आतापर्यंत सुमारे 62 दुचाकी वाहनांवर कारवाई करून त्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांच्या मध्ये दहशत बसली आहे। कामाव्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांची संख्याही मंदावली आहे। याबाबत बोलताना PSI RY बिळगी यांनी ग्रामस्थांना आवाहन केले, जप्त केलेल्या दुचाकी लॉकडाऊन संपल्यानंतर दंड वसूल करून वाहनधारकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत, तरी विनाकारण कोणी बाहेर पडू नये असे आवाहन बिळगी यांनी केले आहे। कोगनोळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन। कोगनोळी तालुका निपाणी येथे तिथीप्रमाणे होणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। प्रारंभी कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते येथील शिवस्मारक सांस्कृतिक भवनामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले। त्याचबरोबर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, मराठा मंडळ उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी देखील छत्रपती शिवरायांना अभिवादन केले। यावेळी KD पाटील सर, दिलीप पाटील, धनाजी पाटील, तात्यासो कागले, युवराज कोळी, अनिल पाटील,
श्याम पाटील, विनायक गायकवाड, संजय डूम, प्रकाश गायकवाड, ललन डोंगळे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते. तर कोगनोळी ग्रामपंचायत मध्येही छत्रपती शिवराय आणि महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले. या बुलेटिन मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज मराठी. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यासह तालुक्यात काही कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी खानापुरात प्राथमिक आरोग्य केंद्रात जादा खाटांची व्यवस्था करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी यांनी केली आहे. खानापूर शहरात तालुक्यातील रुग्ण दिवसागणिक वाढत चाललेत. त्यांना खानापूर सरकारी दवाखान्यात खाटांची सेवा होत नाही, त्यामुळे बेळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवत आहेत. खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांसाठी अधिक खाटांची व्यवस्था झाली तर रुग्ण बरा होईल अशी जनतेची अपेक्षा आहे. अन्यथा शहराबाहेरील कॉलेजमध्ये तरी कोरोना उपचार केंद्राची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी इरफान तालिकोटी यांनी केली आहे. ऑक्सिजन प्रकल्पांना जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली भेट. होनगा येथील ASPL आणि काकती येथील बेळगाव ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही ऑक्सिजन प्रकल्पांना जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी आज भेट देऊन पाहणी केली. सदर भेट प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी या ऑक्सिजन प्रकल्पाची एकूण क्षमता, त्यांच्यातर्फे हॉस्पिटल्सना होणारा ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा आणि शिल्लक साठा याची माहिती घेतली. दररोज लागणारा ऑक्सिजन सिलेंडरचा साठा आणि शिल्लक राहिलेला साठा या संदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची सूचना केली. कोनगा आणि काकती येथील दोन्ही ऑक्सिजन प्रकल्पांच्या संचालकांशी देखील जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी चर्चा केली आणि ऑक्सिजन उत्पादनाची एकंदर परिस्थिती जाणून घेतली. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत अपर जिल्हाधिकारी अशोक वंटगुडी, प्रांताधिकारी रवींद्र कार्लिंगनावर, ईश्वर उळागड्डी, निसार अहमद आदी उपस्थित होते. केली स्वशक्ती संघातर्फे विलगीकरण केंद्र. येथील केली स्वशक्ती महिला संघातर्फे कोरोना रुग्णांसाठी येथील लिंगराज कॉलेजमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी संशयित कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्यात येत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालय उपलब्ध होत नाही. यामुळे अडचणीत सापडलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी संस्थेच्या स्वशक्ती महिला विभागातर्फे
केंद्र सुरू करण्यात आले आहे। या ठिकाणी रुग्णांना आवश्यक सोयी सवलती पुरविण्यात येत आहेत। सकाळ संध्याकाळ सकस आहार, तज्ञांचे मार्गदर्शन, योगा याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे। या ठिकाणी 24 तास डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत। झूम ॲपच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे। रुग्णांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी कुटुंबियांशी संवाद करण्यात येतो, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। दुसऱ्या रुग्णवाहिकेची सुरुवात करण्यात आली। विश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून जनतेच्या सोयीसाठी परमपूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामीजी कारंजी मठ बेळगाव यांच्या अमृत हस्ते दुसऱ्या रुग्णवाहिकेची सुरुवात करण्यात आली आहे। बेळगाव जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू आहे, त्यामुळे विनामूल्य रुग्णवाहिका सुरू केली आहे। गरजू रुग्णांना मोफत सेवा दिली जाणार आहे। शुक्रवारी मोफत रुग्णवाहिका सेवेचे कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामीजींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या रुग्णवाहिका सेवेसाठी गरजूंनी खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा। विजय जाधव 9902717280, भावकांना लोहार 9964799151। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रांतीय सह कोषाध्यक्ष कृष्णा भट, जिल्हा सचिव विजय जाधव, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी अच्युत कुलकर्णी, बसवराज भागोजी, हेमंत, बजरंग दल जिल्हा संयोजक भावकांना लोहार, नगर संयोजक आदिनाथ गावडे, सुनील कनेरी, बसवराज, सतीश माळवदे आदी उपस्थित होते। तवंदी घाटात कंटेनरचा अपघात होऊन एक जण जागीच ठार। बेंगळुरूहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरचा निपाणी जवळील तवंदी घाटात अपघात होऊन त्यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। राजन प्रसाद रामशरण वय 51 राहणार उत्तप्पा बाग उत्तर प्रदेश असे चालकाचे नाव आहे। याबाबत निपाणी शहर पोलिसांसह घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सदरचा चालक आपला कंटेनर घेऊन बेंगळूर येथून मुंबईकडे जीवनावश्यक वस्तूंचे बॉक्स घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होता। कंटेनर तवंदी घाटात आल्यानंतर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गावरील दुभाजकाला कंटेनर धडकून तो पलटी झाला। महामार्गाच्या मध्यवर्ती असलेल्या पत्रामध्ये चालक अडकून बसला होता। जय हिंद कंपनी आणि पोलिसांनी मागवलेल्या क्रेनद्वारे त्याचा मृतदेह अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आला। अपघाताची पुढील चौकशी शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिल कुमार कुंभार करीत आहेत। जिल्ह्यातील 11 पोलीस स्थानकांना सीपीआय पदे मंजूर। कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्ह्यातील काही पोलीस स्थानके सांभाळत आहेत। अशा ठिकाणच्या स्थानकांना दर्जा वाढवून तेथे सर्कल पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्याचा आदेश गृह खात्याने दिला आहे। जिल्ह्यातील रामदुर्ग, हुक्केरी, गोकाक आणि चिक्कोडी उपविभागातील 11 पोलीस स्थानकांना सर्कल पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत। बैलहोंगल विभागात येणाऱ्या खानापूर स्थानकाचे विभाजन खानापूर आणि नंदगड असे करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे बैलहोंगल स्थानकाचे विभाजन बैलहोंगल आणि नेसर्गी, रामदुर्ग उपविभागातील सौंदत्ती सर्कलचे विभाजन सौंदत्ती आणि मुरगोड, गोकाक उपविभागातील हुक्केरी सर्कलचे विभाजन हुक्केरी आणि यमकनमर्डी असे करण्यात आले आहे। चिक्कोडी सर्कलचे चिक्कोडी, सदलगा, अंकली असे त्रिभाजन केले आहे। या 3 स्थानकांसाठी सर्कल पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यासाठी उपविभागातील माजी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी प्रयत्न केले होते। नियम पायदळी, वडगाव बाजारात गर्दी। शुक्रवारी वडगाव बाजारपेठेत नागरिकांनी सकाळी 6 ते 10 या वेळेत गर्दी केली होती। याची माहिती मनपा पोलीस खात्याला मिळाल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी दाखल होऊन विक्रेत्यांना बाजारातून हटवण्यात आले। लॉकडाऊन काळात सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे। कोरोना संक्रमण वाढत असल्याची जाणीव असतानाही नागरिक नियम पायदळी तुडवत बाजारात गर्दी करत आहेत। याची माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलीस आणि मनपा कर्मचाऱ्यांनी बाजार गल्ली परिसरातील नागरिकांची गर्दी पांगवली। महापालिका आणि पोलिसांच्या वतीने सातत्याने नागरिकांना निर्धारित वेळेत महापालिका आणि पोलिसांच्या वतीने सातत्याने निर्धारित वेळेत आणि कोरोना नियमांचे पालन करत नागरिकांनी खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाल्यावर रवी शास्त्री यांचे मोठे वक्तव्य।
भारतीय संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे। या आनंदाच्या बातमीनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे। आयसीसीने गुरुवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली। यामध्ये भारतीय संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे। भारतीय संघ या क्रमवारीत 121 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे। यावेळी न्यूझीलंडचा संघ फक्त एका अंकाने पिछाडीवर आहे। न्यूझीलंडच्या खात्यात 120 गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत। भारतीय संघाबाबत शास्त्री म्हणाले की भारतीय संघ हा बिनधास्त आहे आणि त्याचा मला गर्व आहे। पृथ्वी शॉ बाबत मोठे वक्तव्य। भारताचा युवा धडाकेबाज खेळाडू पृथ्वी शॉ बाबत आता एक मोठे वक्तव्य करण्यात आले आहे। निवड समितीमधील माजी सदस्याने पृथ्वीबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्याला संघात का स्थान दिले नाही याबाबतही त्याने आपली मते व्यक्त केली आहेत। निवड समितीमधील माजी सदस्य शरणदीप सिंग यांनी सांगितले की भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागकडे जी क्षमता होती ती मला पृथ्वीमध्ये दिसत आहे। पृथ्वीसारख्या खेळाडूला एवढ्या लवकर तुम्ही दूर करू शकत नाही। ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नव्हती, पण त्यानंतर त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये नेत्रदीप कामगिरी केली आहे। त्याचबरोबर फलंदाजीमध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्यावर त्याने काम केले आहे आणि या त्रुटी त्याने दूर केल्या आहेत। नदाल ओपेलका उपांत्य फेरीत। स्पेनचा दिग्गज टेनिसपटू नदाल आणि अमेरिकेचा 23 वर्षीय युवा खेळाडू ओपेलका या टेनिसपटूंनी शुक्रवारी दमदार कामगिरी करीत इटालियन ओपन या टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली। आता उद्या या दोघांमध्ये सेमीफायनलची लढत रंगणार आहे। जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार घेणार निवृत्ती। भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भुवनेश्वरला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही आणि तो फक्त T20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करीत आहे। भुवनेश्वरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही। त्याला संघात स्थान न मिळाल्याबद्दल अनेक प्रतिक्रिया समोर आल्या। टाइम्स ऑफ इंडियाशी झालेल्या भाषणात भुवनेश्वर कुमारच्या जवळच्या सूत्राने खुलासा केला की भुवनेश्वरला वन डे क्रिकेटमध्ये रस नाही आणि त्याला फक्त T20 खेळायचे आहे। टोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले। कोरोनामुळे जपानमध्ये आणीबाणी। देशातील 3,50,000 जनतेच्या सह्या घेऊन टोकियो ऑलिम्पिक आयोजनाच्या विरोधात याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार की काही दिवस पुढे ढकलण्यात येईल हे पाहणे रंजक ठरणार आहे। वाढत्या कोरोनामुळे टोकियोसह जपानमधील 4 शहरांमध्ये मे महिन्याच्या अखेरीसपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत। तसेच 4 शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे। याच शहरांमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे। कोरोनाचा फटका या संपूर्ण क्रीडा महोत्सवाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वाढत्या कोरोनामुळे जपानवर संकट कोसळले आहे। येथे कोरोनाची चौथी लाट येऊ नये यासाठी पावले उचलण्यात येत आहेत। त्यामुळे येथील जनतेने टोकियो ऑलिम्पिक आयोजनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। ज्येष्ठ सीमा सत्याग्रही वेंकोबा टक्केकर यांचे दुःखद निधन। येळ्ळूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते, सारबंदीचे शिलेदार, ज्येष्ठ सीमा सत्याग्रही आणि विराट गल्ली गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक वेंकोबा धुळापा टक्केकर यांचे दिनांक 14 मे रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले। त्यांच्या मागे पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे। छायाचित्रकार हनुमंत आंबेवाडीकर यांचे निधन। कंगराळी खुर्द येथील छायाचित्रकार, अष्टविनायक स्टुडिओचे मालक आणि अलदगा येथील रहिवासी हनुमंत आंबेवाडीकर वय 37 यांचे शुक्रवारी निधन झाले आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी, आई वडील असा परिवार आहे। दशरथ गणपत मिसाळ यांचे निधन। बापट गल्ली येथे रहिवासी आणि गल्लीतील पंच दशरथ गणपत मिसाळ वय 75 यांचे शुक्रवार दिनांक 14 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। डायमंड कंपनीचे सुपरवायझर मोहन मिसाळ यांचे ते वडील होत। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, नातवंडे असा परिवार आहे। नारायण देवाप्पा पाटील यांचे निधन। मूळचे कसबा नंदगडचे आणि सध्या नंदगडचे रहिवासी नारायण देवाप्पा पाटील वय 52 यांचे गुरुवार दिनांक 13 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, भाऊ भाऊजाई असा परिवार आहे।
निवृत्त कॅप्टन भरमा आप्पाजी पाटील यांचे निधन। मूळचे तेऊरवाडी, तालुका चंदगड, सध्या राहणार रायण्णानगर, मजगाव येथील प्रतिष्ठित नागरिक निवृत्त कॅप्टन भरमा आप्पाजी पाटील वय 78 यांचे शुक्रवार दिनांक 14 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। शुभांगी जोशी यांचे निधन। मूळच्या हिंडलगा आणि सध्या मंडोळी रोड, टिळकवाडी येथील रहिवासी शुभांगी जोशी वय 65 यांचे शुक्रवार दिनांक 15 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे। हनुमान वॉच सेंटरचे संचालक संजय हेब्बाळकर यांच्या त्या सासू होत। पार्वती निळकंठ पाटील यांचे निधन। भुरुनक्की, तालुका खानापूर येथे रहिवासी पार्वती निळकंठ पाटील वय 90 यांचे शुक्रवार दिनांक 14 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 4 मुले, मुली, सुना, नातवंडे, पणतवंडे, जावई असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 17 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे। बेकवाड मराठी शाळेचे मुख्याध्यापक VN पाटील यांच्या त्या मातोश्री होत। अमृत मारुती गुरव यांचे निधन। मूळचे शेडेगाळी, तालुका खानापूर आणि सध्या राहणार विद्यानगर, खानापूर येथे रहिवासी अमृत मारुती गुरव वय 47 यांचे शनिवार दिनांक 15 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे। ते हेस्कॉम खात्यात कॉन्ट्रॅक्टर म्हणून सेवा बजावत होते। श्रीकांत शांताराम पाटील यांचे निधन। गोंधळी, तालुका खानापूर येथे रहिवासी आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सह्याद्री हायस्कूल शाळा सुधारणा समितीचे चेअरमन श्रीकांत शांताराम पाटील वय 58 यांचे शनिवार दिनांक 15 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, भाऊ असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा।